हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. भाजपशी बोलणी फिसकटलेल्या शिवसेनेचा अजित पवारांना हात. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही पक्षांची युती. आज उदय सामंतांची पुण्यात चर्चा होणार, अजित पवारांची माहिती. बंडखोरांना शांत करण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः त्यांच्याशी संवाद साधणार. माघार घेण्यासाठी अपक्षांनाही फोन. राजकीय पुनर्वसन करण्याचं आश्वासन देणार. राज्यात 5 महापालिकांमध्ये 8 उमेदवार बिनविरोध. भाजपच्या 7 उमेदवारांचा समावेश. कल्याण डोंबिवलीमध्ये 3 तर धुळ्यात 2 बिनविरोध. मालेगावात इस्लाम पार्टीच्या उमेदवार बिनविरोध. भाजप शिवसेना युतीत आता रिपाईची एंट्री. रामदास आठवलेंची फडणवीस आणि शिंदेंसोबत चर्चा. 6 जागा मिळणार असल्याची माहिती. मुंबईतील 16 जागांवर योग्य उमेदवार नसल्यानं काँग्रेसला परत केल्या. वंचित अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची माहिती. काँग्रेसकडे त्या जागांवर अधिक चांगले उमेदवार, अशीही प्रतिक्रिया. पुण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारानं चक्क एबी फॉर्म गिळला. एकाच जागी 2 उमेदवारांना फॉर्म दिल्यानं गोंधळ. पोलिसांकडून उद्धव कांबळेवर गुन्हा दाखल, शोध सुरू. महापालिका निवडणुकीत आज आणि उद्या अर्ज माघारीचा दिवस. अर्ज भरलेल्यांची मनधरणी करताना सर्वच नेते मंडळींचा केस लागणार. 33,306 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. कोल्हापुरात भरधाव कारनं तिघांना चिरडलं. शेकोटीसाठी बसलेल्या तिघांचा मृत्यू. पोलिसांकडून ओळख पटवण्याचं काम सुरू. सदानंद दाते यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती. 3 जानेवारीला पदभार स्वीकारणार. पोलीस महासंचालक म्हणून दातेंचा 2 वर्षांचा कार्यकाळ असणार. साताऱ्यामध्ये आजपासून 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात. दुपारी 3 वाजता ग्रंथदिंडी. 4 दिवस चालणार सारस्वतांचा मेळा. भीमा कोरेगाव मधल्या विजय स्तंभाला अजित पवार प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन. व्यवस्थेवर दोन्ही नेत्यांचं समाधान. आज दिवसभर भीम अनुयायांची गर्दी वाढणार. नववर्षानिमित्त भाविकांची देवदर्शनानं सुरुवात. राज्यातील अनेक मंदिरांमध्ये भाविकांची रीघ. शिर्डी, कोल्हापूर, पुणे, शेगावातील मंदिरं भाविकांनी फुलली.